भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नेपाळमध्ये क्रांती व्हावी असं काहीतरी घडलंय आणि अर्थातच या क्रांतीच्या मुळाशी आहे जेन झी. सोशल मीडिया आणि एकूणच लेटेस्ट टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान आत्मसात करत त्यानुसार आपलं करिअर घडवायचा प्रयत्न करणारे जेन झी. 1996 ते 2010 दरम्यान जन्मलेली ही पिढी सर्वच बाबतीत ॲक्टिव्ह दिसते. या तरुणांच्या प्रतिभाशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी त्यांची मुस्कटदाबी करण्याचं अघोरी कृत्य नेपाळ सरकारकडून झालं. जवळपास 26 सोशल मीडिया साईट्स आणि ॲप्स बंद करण्याचा अतिरेकी निर्णय घेतला आणि घेतल्या जेन झी असे काही आक्रमक झाले की पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि त्यांच्या सरकारला पळताभुई थोडी झाली. राजीनामा देण्याची नामुष्की तर आलीच, आता देशही सोडावा लागतोय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. नेपाळमधल्या तरुणाईनं का इतकं उग्र आंदोलन केलं किंवा का इतकं उग्र रूप धारण केलं? तरुणांना आक्रमक होण्याची प्रेरणा कुठून मिळाली असेल? केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी हे एकमेव कारण आहे का या सगळ्या आंदोलनामागचं? नेपाळमध्ये अराजक निर्माण झालेला आहे का? आणि या सगळ्याचा भारतावरती काय परिणाम होणार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट नक्की करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला शेजारी देश नेपाळमध्ये सध्या अराजकाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तिथल्या तरुणाईनं सरकारविरुद्ध बंड केलेलं आहे. त्याला कारण ठरलंय किंवा निमित्त ठरलंय ते सोशल मीडिया साईट्सवर लावलेली बंदी. 5 सप्टेंबर 2025ला के.पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वातल्या सरकारने 1-2 नाही तर तब्बल 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बंद केले. अर्थात नंतर ती बंदी उठवली. आता त्याच्यामध्ये कुठल्या साईट्स आहेत बघा. त्यामध्ये फेसबुक आहे, फेसबुक मेसेंजर आहे, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सॲप, एक्स म्हणजेच आधीचं ट्विटर, त्यानंतर लिंक्डइन, स्नॅपचॅट, रेडिट, डिस्कॉर्ड, पिंटरेस्ट, सिग्नल, थ्रेड्स, वीचॅट, कोरा, टम्बलर, क्लब हाऊस, मॅस्टरडॉन, रंबल, मिवी, VK, लाईन, IMO, झालो, सोल आणि हॅमर पेट्रो या सगळ्या साईट्सचा त्यामध्ये समावेश होता. विशेष म्हणजे यातली बहुतांश ॲप्स ही अमेरिकन आहेत, चायनीज कमी आहेत. आता हे बंद करण्याचं कारण काय? तर त्यांनी म्हणजे या सगळ्या साईट्सनी नियमानुसार रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये आणि इतर ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्याचं उल्लंघन केलं असं टिपिकल कारण दिलेलं आहे नेपाळ सरकारनं. विचार करा, या प्रत्येक साईट्सचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाचा एज ग्रुप वेगवेगळा आहे, उद्देश वेगवेगळा आहे. यातल्या अनेक साईट्स किंवा ॲप्स हे करिअरच्या दृष्टीने किंवा माहिती मिळवण्याच्या दृष्टीने, मनोरंजनाच्या हेतूने या उपयुक्त आहेत. पण सरकारने काहीतरी थातुरमातुर कारण देऊन हे ॲप्स बंद केले. पण हे उपद्व्याप करण्याचं खरं कारण होतं सरकारमधला प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार या माध्यमामधून एक्सपोज होत होता, जो सरकारसाठी अडचणीचा ठरत होता. म्हणजे समाजाचा आवाज बाहेर येत होता जो सरकारला दाबायचा होता. आपल्याला एक गोष्ट चांगली माहिती आहे, जो पक्ष सत्तेमध्ये असतो त्याला विरोधात बोललेलं चालत नाही. अर्थात सगळे देश हे काही भारतासारखे नाही आहेत. नेपाळसारख्या देशात ही जी काही विचारसरणी आहे ती टोकाला पोहोचली होती. सोशल मीडियावरची ही बंदी निमित्त ठरली आणि जेन झी रस्त्यावर उतरले. सुरुवातीला खरं तर शांततेमध्ये सगळं सुरू होतं, पण शाळकरी मुलांसह तरुणांना आक्रमक होण्यासाठी प्रोत्साहन दिलं ते हामी नेपाळ या NGOनं आणि त्या पाठी आहेत सुधन गुरुङ. आता काय आहे हामी नेपाळ आणि कोण आहेत सुधन गुरुङ? हामी नेपाळ ही नेपाळमधली एक मोठी स्वयंसेवी संस्था म्हणजेच NGO आहे. स्थापना 2015ला झाली आणि अधिकृत नोंदणी 2020ला. सुधन गुरुङ हे या NGOचे प्रमुख आहेत. जपानमधल्या भूकंपात त्यांनी आपला मुलगा गमावला, त्यानंतर ही स्वयंसेवी संस्था त्यांनी स्थापन केली असं म्हटलं जातं. नैसर्गिक आपत्ती, मग त्यामध्ये भूकंप असेल, पूर असेल, भूस्खलन असेल आणि तत्सम नैसर्गिक जी काही संकट आहेत त्यामध्ये ही संस्था सर्व प्रकारचं मदत कार्य पीडितांना करत असते.
किंवा जे बाधित झालेत त्या लोकांना करत असते. आता काय आवाहन केलं ते महत्त्वाचं आहे. सुधन गुरुंग यांना नेपाळमध्ये मानाचं स्थान आहे. आपल्या देशामध्ये सगळं सुरळीत राहावं यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. पण मागच्या काही दिवसांपासून अराजकासमानच परिस्थिती ही नेपाळमध्ये निर्माण झालेली. त्यात सोशल मीडियावर बंदीचं फरमान सरकारनं काढल्यानंतर या संस्थेनं त्याच सोशल मीडियाचा वापर करत तरुणांना रस्त्यावर उतरून आक्रमकपणे विरोध करण्याचं आवाहन केलं. आंदोलन कसं करायचं याचे डेमोसुद्धा किंवा याचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमामधून या तरुणांपर्यंत पोहोचवले. हीच प्रेरणा घेऊन मग जेनझी रस्त्यावरती उतरले. उग्र स्वरूपाची आंदोलनं, जाळपोळ, दगडफेक झाली. तिथल्या संसदेवर देखील तरुणाईनं आक्रमण केलं. आणि हे सगळं सुरू असताना तरुणांवरती गोळ्या झाडण्याची माती सरकारनं खाल्ली आणि त्यामध्ये 19 किंवा कदाचित त्याहूनही जास्त तरुणांचा बळी गेला आणि आंदोलन त्याच्यामुळे अजून जास्त चिघळलं. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार तिथल्या अर्थमंत्र्याला तरुणाईने अक्षरशः लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला. तर आंदोलकांनी लावलेल्या आगीमध्ये घरात असलेल्या एका माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे. आता काय आक्षेप आहेत? मगाशी सांगितलं तसं सोशल मीडिया बंदी हे तर फक्त निमित्त होतं, पण खरं कारण सरकारमधला भ्रष्टाचार हे होतं. नेपाळ हा एक प्रचंड राजकीय अस्थिर असलेला असा देश आहे. 2008 मध्ये इथली राजेशाही संपुष्टात आली. 2015 मध्ये घटनेनुसार कारभार सुरू झाला, पण तो केवळ नावाला. कारण घटनेनुसार कारभार चालवत असल्याचं दाखवलं तरी इथली राजेशाही काही संपुष्टात येत नव्हती. आणि अस्थिरता या निमित्ताने हे सगळं बघता किती टोकाला पोहोचली बघा. मागच्या 17 वर्षांमध्ये जवळपास 13 वेळा सरकार आणि पंतप्रधान बदलले गेले. पण संताप आणणारी गोष्ट म्हणजे घराणेशाही, जे सामान्य नेपाळी तरुणांच्या संतापाच्या प्रमुख कारणांपैकी एक होतं. राजकारण्यांची मुलं कोणतेही कष्ट न घेता उच्च वातावरणामध्ये जगतात, रिच लाईफस्टाईल फॉलो करतात, आपल्या श्रीमंतीचं सोशल मीडियावरती जाहीरपणे प्रदर्शन करतात, जे खरं तर आपल्याकडे आणि एकूणच सगळीकडेच दिसून येतं. आणि हा अत्यंत एक बटबटीत प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. एकीकडे बेरोजगारीचा दर वाढलेला आहे, सामान्य तरुणांना नोकऱ्या नाहीयेत, त्यांना कोणती संधी नाहीये आणि राजकारण्यांची मुलं मात्र चैनीमध्ये जगतात. राजकारणी भ्रष्टाचार करतात, स्वतःची घरं भरतात, त्यांच्याच पिढ्या ज्या काही आहेत त्यांचं भलं होतं आणि सर्वसामान्य लोक मात्र कुत्र्या मांजरासारखं जीवन जगतात. बरं, राजकारण्यांच्या विरोधात व्यक्त होण्याचं साधन हे सोशल मीडिया, ते देखील सरकारला नको होतं. आणि मग म्हणूनच इथूनच खरी या आंदोलनाची किंवा या आक्रमकतेची सुरुवात झाली. जेनझी, नेपो बेबीज, नेपो किड्स, नेपोटिझम असे शब्द ट्रेंड व्हायला लागले नेपाळमध्ये. श्रीमंतांची लाईफस्टाईल आणि सामान्य नेपाळी तरुणांची लाईफस्टाईल याचं कंपॅरिझन हे सोशल मीडियावरती व्हायला लागलं. या सगळ्याचा उद्रेक म्हणजेच आत्ताचं हे जेनझींचं नेपाळमधलं आंदोलन. जागतिक माध्यमांकडून दखल. नेपाळी जेनझींच्या या उठावाची दखल जगातल्या मीडियाने घेतली. आपलं फ्युचर सिक्युअर असावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच हक्कासाठी हे तरुण रस्त्यावरती उतरले. याआधी जगातल्या विविध देशांमध्ये असेच उठाव झाले. इजिप्तमध्ये 2011 साली होस्नी मुबारक यांच्या विरोधात तेहरीर स्क्वेअरमध्ये बंड झालं होतं. फिलिपाईन्समध्ये बंड झालं. हे थोडे आता लांबचे देश आहेत, पण आपल्या शेजारी असलेला श्रीलंका बघा, बांगलादेश, म्यानमार, इथं काय वेगळं झालं? तिथली जनता, विशेषतः तरुणाई भ्रष्ट सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आणि सरकार उलथवून टाकलं, जे आत्ता नेपाळमध्ये सुद्धा होतंय. इथलं सरकार तर बदलणार आहेच आहे, पण ते या तरुणांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करणार आहे का, हा प्रश्न आहे. हे सगळे देश आहेत ते विकसनशील देश आहेत, पण फ्रान्स सारखा युरोपियन विकसित देश हा सुद्धा आज धुमसतोय. त्यावर सुद्धा आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवूच, पण आत्ता या व्हिडिओमध्ये आपण फक्त नेपाळच्या संदर्भाने ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याचा आढावा घेत आहोत. आता नेपाळमध्ये जे काही घडलेलं आहे त्या संदर्भात किंवा त्या अनुषंगाने भारताने काय धडा घ्यायचा आहे? नेपाळ हा तसा तर शांतताप्रिय देश आहे, पण भ्रष्टाचाराने, घराणेशाहीने या देशाला पोखरलेलं आहे. त्याचाच राग इथल्या जेनझींनी व्यक्त केलेला आहे. तेव्हा भारतातल्या भ्रष्ट राजकारण्यांना हा खरं तर इशारा आहे. नेपाळी तरुणांचे जे प्रश्न आहेत, आपल्याकडे त्याच समस्या आहेत. पक्ष कुठलाही असो त्यामध्ये घराणेशाही आहे आपल्याकडे सुद्धा.
ही राजकारण्यांची जी काही मुलं आहेत ती सार्वजनिक जीवनामध्ये कोणची जीवनशैली खरं तर अवलंबतात, सामान्यांवरती दादागिरी करतात, कोणतंही कर्तृत्व नसताना मोठमोठ्या पदांवरती पोहोचतात आणि सामान्य तरुण काय ते मात्र साध्या नोकरीसाठी सुद्धा वनवन भटकतात. भारतामध्ये प्रचंड महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, तरीही लोक सहन करतायत आणि कधीतरी याचा कडेलोट होईल हे लक्षात ठेवा. जसं तिथल्या अर्थमंत्र्याला तरुणांनी लाथाबुक्क्यांनी तुडवलं तसं उद्या आपल्याकडे होणार नाही याची काय खात्री आहे? तेव्हा सावधान व्हा. भ्रष्टाचार करून स्वतःची घरं भरून पुढच्या कित्येक पिढ्यांची व्यवस्था करत असताना जनतेसाठी काहीच करणार नसाल तर उद्या काहीही घडू शकतं हे लक्षात ठेवा. हिंसेचं कुठल्याही प्रकारे समर्थन आम्ही करत नाहीत, पण जनतेच्या संयमालाही कुठेतरी अंत असतो याचं भान असू द्या. एवढंच या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना सांगायचंय, विशेषतः भ्रष्टाचारी राजकारण्यांना. नेपाळच्या तरुणांच्या या उठावाबद्दल तुमचं काय मत आहे? भारतातल्या राजकारण्यांना या निमित्ताने तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? व्यक्त व्हा आणि कमेंट करा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.